महाराष्ट्र के बुल्ढाना में किसान नेता रविकांत तुपकर ने आज अन्न त्याग अनशन शुरू कर दिया है। महाराष्ट्र में किसान बड़ी संख्या में आत्महत्या कर रहे हैं। सरकार ने कहा था कि हम महाराष्ट्र के किसानों को तुरंत कर्ज मुक्त कर देंगे। लेकिन रविकांत तुपकर ने आज कहा कि हमें फर्जी जीआर और फर्जी ऋण माफी नहीं चाहिए। अन्न त्याग आंदोलन प्रारंभ किया गया है। कृषि उपज की कीमतों में गिरावट के कारण हम पर भारी कर्ज हो गया है और इसलिए यह सरकार की जिम्मेदारी है कि वह हमारा कर्ज चुकाए। और अब जब हम किसान नेताओं ने नागपुर में विरोध प्रदर्शन किया तो सरकार ने हमें आश्वासन दिया था हम 30 जून तक कर्ज माफ करेंगे। दुर्भाग्य से इस कर्ज माफी में इतनी कठिन शर्तें लगा दी गई है कि उस कर्ज माफी में 10 से 15% किसान भी फिट नहीं बैठ सकते। चाहे जान चली जाए चलेगा, आंदोलन नहीं रुकेगा। साथ ही जब तक कर्ज मुक्ति नहीं हो जाती तब तक यह अन्न त्याग आंदोलन जारी रहेगा। चुप कर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सकट कर्ज मुक्ती महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतो आहे। सरकारने सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त करू, 7/12 कोरा करू आणि 1.5 वर्ष उलटून गेलं, 1.25 वर्ष झाले तरी हे कर्जमाफी द्यायला तयार नाही। आम्ही जी कर्जमाफी मागतो आहे, आम्ही माफी मागत नाही, आम्ही मुक्ती मागतो आहे। आम्हा शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे। यांनी सोयाबीनला भाव मिळू दिला नाही, यांनी कापसाला भाव मिळू दिला नाही, यांनी कांद्याला उसाला भाव मिळू दिला नाही, यांनी दुधाला भाव मिळू दिला नाही। जेव्हा जेव्हा भाव मिळण्याची व्यवस्था तयार झाली तेव्हा तेव्हा यांनी निर्यातीवर बंदी आणली आणि सोयाबीन आयात करून सोयाबीनचे भाव पाडले, तेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडले, कापूस आयात करून कापसाचे भाव पाडले आणि दुर्दैवानं शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे आमच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झालं आणि म्हणून आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे। आणि सरकारनं आता आम्ही शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं नागपुरात तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही 30 जून पर्यंत कर्जमाफी देऊ, पण दुर्दैवानं इतक्या जाचक निकष आणि अटी त्या कर्जमाफीमध्ये घातल्या गेले की 10 ते 15% शेतकरी सुद्धा त्या कर्जमाफीमध्ये बसणार नाही। उदाहरणार्थ 2019च्या कर्जमाफीमध्ये ज्यांना लाभ मिळाला त्यांना फक्त 50,000 रुपये मिळणार आणि वरचे पैसे त्यांनी भरायचे। म्हणजे ज्याच्यावर 5 लाख रुपये कर्ज आहे त्याला 50,000चा लाभ घ्यायचा असेल तर 4.5 लाख रुपये भरावे लागतील। म्हणजे त्याला सावकाराच्या दारात जावं लागेल। म्हणजे एका बाजूला यांच्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आम्हाला सावकाराच्या दारात जाऊन कर्जबाजारी व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे। म्हणजे पुन्हा एकदा कर्जबाजारी करण्याचं काम सरकार या निमित्तानं करत आहे आणि ही कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुली वन टाइम सेटलमेंट योजना आहे। म्हणून आजपासून मी आज घोषणा करतो महाराष्ट्रासमोर आणि सरकारलाही सांगतो की जो